नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. मुलांनो, आज आपण नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत. पाठ क्रमांक 16. स्वप्न करू साकार. स्वप्न स्वप्न म्हणजे काय? सपना, ड्रीम. आणि साकार म्हणजे पूर्ण करणे. आता तुम्हाला या चित्रामध्ये गिर्यारोहक दिसत आहेत की त्यांचं स्वप्न असतं की बर्फाच्छादित जो पर्वत आहे त्या पर्वतावर चढणे. आणि मग त्यांचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते अतिशय मेहनत करतात, कष्ट करतात आणि त्यांचं स्वप्न ते पूर्तीस आणतात. तर ही एक कविता आहे. या कवितेचे कवी आहेत कवी किशोर पाठक आणि त्यांचा जन्म झालेला आहे 1952 आणि मृत्यू झालेला आहे 21 जून रोजी, म्हणजे ह्या वर्षीच ते मरण पावलेले आहेत. तर ह्या कवितेमध्ये असं कोणतं स्वप्न आहे, ऐसा कौन सा सपना है जो कवि को पूरा करना है, वो उस बारे में हम लोग अभी जानकारी लेंगे. तर प्रथम आपण बघूया ह्या कवितेचे कवी. बघा, प्रसिद्ध कवी म्हणून ओळख कवी किशोर पाठक तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत. पालव, निरूपण, आभाळाचा अनुस्वार हे कविता संग्रह, उनके पोएम्स के बुक्स है, उन बुक्स के नाम. पाण्यातला दिवा हा ललित लेख आर्टिकल्स का संग्रह प्रसिद्ध. रिंग रिंग रिंगण या लहान मुलांसाठी लिहिलेल्या काव्यसंग्रहास बालकुमार साहित्य संमेलनाचा ग.ह. पाटील पुरस्कार. त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? ग.ह. पाटील. कादवा प्रतिष्ठानाचा राज्यस्तरीय स्टेट लेवल साहित्य साधना पुरस्कारही यांना मिळालेला आहे. समजलं? तर ही झाली तुमच्या कवींची ओळख. ये पोएट के जो है पोएट है उनके बारे में. आता बघूया आपण या कवितेचा भावार्थ. भावार्थ मतलब सार या मीनिंग शॉर्ट में दिया आहे. बघा काय सांगतात. कवी किशोर पाठक यांनी या कवितेमध्ये देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. कृषी संस्कृती, कृषि मतलब एग्रीकल्चर, श्रम प्रतिष्ठा, हमारे हर एक के अंदर श्रम, मेहनत की प्रतिष्ठा, उसके प्रति रिस्पेक्ट होना चाहिए. आणि एकजुटीचे सामर्थ्य, एकजूट म्हणजे युनिटी, सामर्थ्य मतलब ताकद. या मूल्यांचे महत्त्व, ये जो व्हॅल्यूज आहे उनका इम्पॉर्टन्स कवीने सांगितले आहे. कवी पुढे म्हणतात, आपली मातृभूमी आपल्याला अत्यंत प्रिय आहे. या मातीवर आपला अधिकार आहे. इस मिट्टी पे हमारा अधिकार है. मातीचे तनमन प्रसन्न राहण्यासाठी शेतातून मोती पिकू, मतलब हम लोग इस मिट्टी की सेवा करेंगे, खेती करेंगे. हे आपले अपरंपार धन आहे. उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी श्रमशक्तीचा मंत्र बोलू. देखो सब लोग किसान नहीं बन सकते, लेकिन जो किसान है वो मिट्टी का क्या करेंगे, मिट्टी में से मोती उगाएंगे. जो कामगार है वो यंत्रों पे, उद्योग धंधे जो है उनके वहाँ पे काम करेंगे और उससे श्रम शक्ति, श्रम प्रतिष्ठा निर्माण करेंगे. उत्क्रांतीची ललकारी घुमवू, हजारो हातांनी एकतेची नौबत झटायला हवी. जगातील वैभव जपण्यासाठी पवित्र हातांचे योगदान द्यायला हवे. यामुळेच आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल होईल, हमारा फ्यूचर ब्राइट रहेगा, असे कवी म्हणतात. मुलांनो, आप लोग इसका स्क्रीनशॉट ले सकते हैं बच्चों. अभी देखो हम लोग पोएम चालू करते हैं. काय सांगितलेले आहे बघा. स्वप्न करू साकार, कवितेचं नाव. अपना सपना जो है वो हम लोग पूरा करेंगे. बघा, या देशाच्या मातीवरती, कोणता देश? भारत देश. या मातीवरती, इस मिट्टी पे अमुचा रे अधिकार. कवि कह रहे हैं हमारा अधिकार है, हमारा हक्क है, हमारा राइट है. नव्या पिढीचे, नव्या युगाचे, पिढी मतलब जनरेशन, युग मतलब देखो अंदाजन 100 years का वो पीरियड रहता है.
ओके बच्चों, तो इस नया जो युग है 21st सेंचुरी, स्वप्न करूँ साकार, इस नए युग का जो सपना है वो सपना हम पूरा करेंगे। ये हो गया, क्या हो गया, फर्स्ट 2 लाइन्स। देखो कि इस धरती की जो मिट्टी है उस मिट्टी पे हमारा अधिकार है, और इस नई पीढ़ी का, इस नई जनरेशन का, इस नए युग का जो सपना है वो सपना हम पूरा करेंगे। अधिकार मतलब हक्क, युग म्हणजे सुमारे 100 वर्षांचा कालखंड, 100 इयर्स का. स्वप्न साकार करणे म्हणजे भविष्यातील स्वप्न पूर्ण करे. पुढे बघूया काय सांगितलंय बघा. फुला मुलातून, फूल म्हणजे सुमन, पुष्प, मूल म्हणजे लहान मुले. फुला मुलातून हसतो श्रावण, श्रावण ये महीना है, उस श्रावण महीने में सब जगह पे धरती अपना अलग रूप लेती है, नेचर अपना अलग सौंदर्य प्रदान करता है. और यहाँ पे कवि कहता है कि फूल और मूल वो दोनों खुश है, आपको पिक्चर्स में दिखाई दे रहा है. माती से हो मंगल तन मन, माती मतलब मिट्टी, मिट्टी का जो तन है, तन म्हणजे शरीर, तो वो तन और मन कैसा हो गया है, मंगल. मंगल म्हणजे पवित्र. ओके, बघा कि फूल और जो मूल है, छोटे बच्चों में से श्रावण हंस रहा है, मतलब श्रावण जो अपनी सृष्टि है, जो नेचर है वह उससे हंस रहा है, और जो मिट्टी का तन मन है वो मंगल हो रहा है. मंगल मतलब पवित्र. चैतन्याचे फिरे सुदर्शन, चैतन्य मतलब क्या, उत्साह, एनर्जी या एक्साइटमेंट. सुदर्शन मतलब आपको मालूम है कि श्री कृष्ण जो भगवान थे उनके हाथ में चक्र था, सुदर्शन. सुदर्शन मतलब वो चक्र कभी भी रुकता नहीं है, वो हमेशा फिरता रहता है, घूमता रहता है. ओके, तो चैतन्य मतलब उत्साह, हमारे हर एक के अंदर वो चैतन्य का सुदर्शन घूमने लगेगा, मतलब हम कभी भी रुकेंगे नहीं. शेता मधुनी पिकवू मोती, मोती की तरह जो दाने, जो अनाज हो जाएगा तैयार, वो मोती की तरह लगेगा. धन है अपरंपार, अपरंपार मतलब अबंडेंट, अमाप, असंख्य, भरपूर. धन मतलब क्या आएगा, ये जो पीक है ये बहुत सारा रहेगा, अबंडेंट रहेगा, प्लेंटी. ओके, नेक्स्ट. या हातांनी, तुम्हाला दिसते चित्रामध्ये हात, हात म्हणजे हस्त, कर, समानार्थी शब्द. या हातांनी यंत्र डोलते, यंत्र म्हणजे मशीन. ओके, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, श्रम. बघा, बहुत सारे हाथ अगर एकजुट होके काम करते तो उस श्रम में से शक्ति निर्माण होती है. शक्ति मतलब क्या कि शेतकरी और कामगार जनतेच्या कष्टाचे सामर्थ्य, उनके मेहनत का सामर्थ्य है, ताकद है वो. मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, उद्योग धंदे जो रहता है, हाँ, जो फैक्ट्रीज, वर्कर्स, उनका जो चक्र है, चक्र मतलब चाक, उद्योगाचे चक्र चालते आभाळावर, आभाळ म्हणजे आकाश, आभाळावर उत्क्रांतीचा, उत्क्रांती मतलब रेव्होल्यूशन. ओके, इंग्लिश वर्ड है रेव्होल्यूशन. उत्क्रांतीचा घुमूया ललकार, ललकार म्हणजे आवाज, जयघोष. बघा काय सांगतात कवी की या हातांनी आपण यंत्र चालवणार, आपल्यामधली श्रमशक्ती दिसणार, आणि उद्योगाचे जे चक्र आहे, उद्योग धंदे का जो साइकिल है वो हम लोग घुमाएंगे, और इस रेवोल्यूशन जो है वो सब आवाज करेगा, जयघोष करेंगे. ओके, नेक्स्ट. हजार आम्ही एकी बळकट, हम लोग 1000 लोग हैं लेकिन हमारी एकी, एकी मतलब एकजूटपणा, युनिटी, बळकट आहे. बळकट म्हणजे मजबूत, स्ट्रॉन्ग. सर्वांचे हो एकच मनगट, हमारा मनगट, मनगट मतलब क्या, वृष्ट, जैसे बोलते हमारे सबका एक ही मनगट है. शक्तीची ही झडते नौबत, नौबत झडणे म्हणजे बघा, विजयोत्सव साजरा करण्यासाठी नगारा वगैरे मंगलवाद्य वाजवणे. शक्ती, शक्ती म्हणजे ताकद, सामर्थ्य. घराघरातून जन्म घेतसे, तेज नवा अवतार, तेज म्हणजे प्रकाश. हर एक घर में से एक प्रकाश, एक लाइट
जन्म लेता है और एक नया अवतार लेता है, एक नया रूप लेता है। क्योंकि हम लोग सब क्या कर रहे, एकजुट होके काम कर रहे, हम लोग शक्ति से काम कर रहे, हमारे मनगढ़ जो है, हाँ, वो बलकट हो गए हैं। ओके, पुढे, या विश्वाची, विश्व म्हणजे जग, या विश्वाची विभव संपदा, विभव म्हणजे वैभव, वेल्थ, संपदा मतलब भी वेल्थ, संपत्ति, विभव म्हणजे वैभव, संपदा म्हणजे संपत्ति, जपू वाढवू, हम लोग जो इस विश्व, आपको इस पिक्चर में दिखाई दे रहा है, फर्स्ट पिक्चर मध्ये लाल किल्ला आहे, दुसऱ्या पिक्चर मध्ये भाभा अणुसंशोधन केंद्र आहे, थर्ड मध्ये कृषि आहे, कृषि मतलब खेती, और फोर्थ में उद्योग धंधे। ये पूरे देश का हमारे क्या है, वैभव है, संपत्ति है, वेल्थ है, और इसे हम लोग संभाल के रखेंगे और इस वैभव को हम लोग वाढवू, वाढवू मतलब बढ़ाएंगे आम्ही लाखदा, लाखदा मतलब लाख। ओके, हस्त, हस्त म्हणजे हात, हस्त शुभंकर हवा एकदा, शुभंकर म्हणजे आशीर्वाद, हा, किंवा शुभंकर म्हणजे पवित्र, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार, या देशाचे भविष्य, फ्यूचर हम लोग संपन्न करेंगे, उज्ज्वल मतलब संपन्न, आणि या देशाचे आम्ही काय करणार आहोत, जय जयकार करणार आहोत। आणि तुम्हाला ही कविता मुलांनो समजली असेल असं मी आशा बाळगते। धन्यवाद।